तर हे आता असं काहीच त्यांनी केलंय. 1-2 वर्षापूर्वी इथे बाहेर लाईन लागायच्या, तर खूप त्यांनी सुधारलंय. असं सगळं झालंय. जवळजवळ एक अर्ध्या तासाचं काम होतं तर झालंय. आणि फॅमिली ट्री वगैरे आम्ही लिहून घेतली, तर त्याप्रमाणे तुमचं मेन जे फॅमिली वंशज आहे ना तेवढंच लागेल. चला तर फायनली झालंय सगळं काही. मी जसं म्हटलं की 1:30चा टायमिंग आहे लंचचा त्यांचा. 10:30 ते 1:30 मध्ये काम करतात. हा त्या खांबा तेव्हा तुला बघ. नमस्कार मंडळी. तर आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, कारण आज आम्ही आलो ओल्ड कस्टमला कास्ट सर्टिफिकेटसाठी. सो आम्ही 2 वर्षापूर्वी आलेलो, तेव्हा असं काही नव्हतं. पण मी पहिलं तुम्हाला दाखवते इकडे कसं केलंय. तर हे आता असं काहीच त्यांनी केलंय. 1-2 वर्षापूर्वी इथे बाहेर लाईन लागायच्या, तर खूप त्यांनी सुधारलंय. सो चला मग आता आपण इथून एंट्री करूया. आणि आज मी तुम्हाला थोडक्यात प्रोसेस दाखवेन की काय काय कसं कसं असतं. चला. चला ना. तर आता मी विचारलं तिकडे, आणि माझ्या मागे बघताय हे यांनी असं काहीच केलंय. 1-2 वर्षापूर्वी बाहेर लाईन लावायच्या होत्या आणि आम्ही तेव्हा हा फॉर्म घेतलेला. सो असा फॉर्म असतो गुलाबी रंगाचा कास्ट सर्टिफिकेटसाठी. आणि ऍक्च्युली म्हणजे आम्ही खूप लवकर कामं चालू केलीत. तर त्याला काही कागदपत्र वगैरे लागतात आणि ॲफिडेव्हिट लागतं. त्याचा नमुना बाहेर त्यांनी ठेवलाय. आणि तुमचे फॅमिलीचे जेवढे जुने कागदपत्र असतील ते बरं असतं. सो आता आम्ही ॲफिडेव्हिट करायला चाललोय आणि झेरॉक्स मारायला. सो त्याचंही तुम्हाला एक थोडंसं ओव्हरव्ह्यू की आपल्याला काय काय लागेल आणि कसं कसं. सो जर तुम्ही कधी येत असाल इथे कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर काही करण्यासाठी, सो डेफिनेटली कागदपत्र तसे रेडी ठेवा. बस. सो चला मग आपण आता जाऊया. तर हे आहे ओल्ड कस्टम आणि त्याच्या समोरच ही गल्ली आहे. इकडे जे आहेत ना झेरॉक्सवाले, त्यांच्याकडे हे करून मिळतं. आणि बाहेर त्यांनी नमुना लावलेला असतो आणि त्यांना साधारण आयडिया असतो, तर ते सगळं काही करून देतात. तर आपण आता विचारूया किती खर्च वगैरे होईल. विचार महावीर मध्ये अशा प्रकारे यांना सगळ्यांना आयडिया असते त्यांच्या होत्या तिथे या गोष्टी. चला मग आता आपण दिलंय सगळं करायला. तर ॲफिडेव्हिटचे नमुना मी जसं मगाशी म्हटलं की तो आतमध्ये लावलेला असतो. तर इकडे आल्यावर पहिलं विचारतात की तुम्हाला वंशावळी करायचे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमी लेअर आणि परिशिष्ट ब असं काहीसं 2 सेक्शन आहेत. तर ते तुम्हाला दोन्ही करायचे असतात की एक, असा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. सो तुम्ही जर येत असाल आणि तुम्हाला आयडिया नसेल तर घरी निदान ऍटलिस्ट हे कन्फर्म करून या. आणि साधारण त्यांचे ॲफिडेव्हिटचे 300 रुपये आहेत आणि पुन्हा त्यानंतर नोटरी करावी लागते, तर त्याचे सुद्धा 250-300 आहेत. तर एक आपलं 600-700 पर्यंत खर्च इथे होतोय. तर मग तसं तयारीत या. आणि आता अर्धा 1 तास लागेल असं म्हणतात करायला.
सो आता बघूया आता काय काय लागतं. आणि डॉक्युमेंट शक्यतो जितके जुने तुमचे घरचे म्हणजे सासरे वगैरे किंवा तुमचे मिस्टर आणि कोणाचे असेल ते सगळे घेऊन या, जेणेकरून ते काम लांबणार नाही. आणि आता बघूया फायनल आल्यावर कळेल की नक्की काय काय आहे आणि काय होते, आता किती वेळ लागतोय. सो मग मी आता ॲफिडेव्हिट झाल्यावर तुम्हाला चला तर आता मग ॲफिडेव्हिट झालंय आणि ॲफिडेव्हिटचे 250 रुपये, 300 रुपये, त्यानंतर नोटरीचे 250 आणि काही झेरॉक्स वगैरे. तर असं सगळं झालंय, जवळजवळ एक अर्ध्या तासाचं काम होतं तर झालंय. आणि फॅमिली ट्री वगैरे आम्ही लिहून घेतली, तर त्याप्रमाणे तुमचं मेन जे फॅमिली वंशज आहे ना तेवढंच लागेल, सासरे वगैरे किंवा तुमचे वडील वगैरे असं काही असेल तर. सो डेफिनेटली तशी तयारीत या. आणि आता बघूया, डॉक्युमेंट आमच्याकडे बरेचसे आहेत, आता ते काय काय ऍक्सेप्ट करतायत आणि काय नाही ते डिपेंड्स. चला आता आज जाऊया. अशी घाईमध्ये दाखवायचं राहिलं तरी त्यांनी असं काहीसं केलंय. ते पहिलं खूप रांगा लागायच्या बाहेर असं. सो आता 3च काउंटर आहेत चौकशी वगैरे. सो बघूया आता नक्की काय करणे, तेव्हा खूप वेळ लागायचा फॉर्मसाठी वगैरे. तर हे आता त्यांनी असं केलं, सेतू जिल्हा मध्यवर्ती सेतू सुविधा केंद्र. 1:30ला त्यांचा लंच टाइम असतो, 10:30 ते 1:30 असं आहे. मग 1:30ला बंद करून ते 2ला ओपन करतात. त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा. चला तर फायनली झालंय सगळं काही. मी जसं म्हटलं की 1:30चा टायमिंग आहे लंचचा त्यांचा, 10:30 ते 1:30 मध्ये काम करतात. 1:30 ते 2 लंच टाइम आणि 2 ते 3:30. तर जितकं लवकर याल आणि फास्ट झालं. आम्हाला थोडं टेन्शन होतं कारण का फॉर्म आम्ही 1.5-2 वर्षापूर्वी भरलेला आणि गर्दी नव्हती. हो, सबमिशनसाठी गर्दी असते नंतर. तर लवकर या. आणि किती 70 रुपये ना, तर फॉर्म सबमिट केल्यावर 70 रुपये घेतात ते, तसं 70 घेतलं आणि आता 20 दिवसांनी बोलवलं. सो बघूया मग आता. आणि मेन म्हणजे जर मूल लहान असेल, म्हणजे शक्यतो आपण लहानपणीच त्यांचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे करून घ्यायचं. तर लहान असेल तर ते बेनिफिशियरीमध्ये जातं आणि अर्जदार मग वडील वगैरे लिहायचं असतं. सो तसे डॉक्युमेंट तुम्ही जर घ्यायचं असेल तर रेडी करा. आणि हो, होता थोडा वेळ लागतो पण गोष्टी होतात. तर चला मग, अशा प्रकारे आजचा थोडासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर लाईक करा आणि ज्याला कोणाला गरज असेल त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काय माहिती आहे